नेपाळ हिमालयाच्या कुशीत वसलेला सुंदर देश. पण मुसळधार पाऊस सुरू झाला की याच पर्वतीय प्रदेशात पूर आणि भूस्खलनाचे मोठे संकट निर्माण होऊ शकते. नेपाळमध्ये महापूर येण्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत? चला 3 मिनिटात समजून घेऊया. महापुराचे सर्वात मोठे कारण म्हणजे अतिमुसळधार पाऊस. विशेषतः मान्सूनच्या काळात कमी वेळेत मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यास नद्या आणि ओढ्यांमधील पाण्याची पातळी अचानक वाढते. नेपाळचा मोठा भूभाग डोंगराळ असल्यामुळे पावसाचे पाणी वेगाने उतारावरून खाली येते. त्यामुळे नदीला पूर येण्यास फार वेळ लागत नाही. नेपाळमधून अनेक मोठ्या नद्या वाहतात. हिमालयातून येणाऱ्या या नद्यांमध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात मिसळले की प्रवाह प्रचंड वाढतो. डोंगराळ भागातील अरुंद नदीखोरे आणि अचानक वाढणारा पाण्याचा प्रवाह यामुळे काही ठिकाणी पूरस्थिती अतिशय वेगाने गंभीर होते. मुसळधार पावसामुळे डोंगरावर भूस्खलन होऊ शकते. माती, दगड आणि झाडे नदीत वाहून गेल्यास नदीचा मार्ग अडतो. त्यानंतर अचानक पाण्याचा मोठा लोंढा खालीच्या भागात येऊ शकतो. याशिवाय हवामान बदलामुळे अतिवृष्टीसारख्या तीव्र हवामानाच्या घटनांचा धोका काही भागामध्ये वाढत असल्याचे शास्त्रज्ञ सांगतात. त्यामुळे पूर व्यवस्थापनाचं महत्त्व आणखी वाढलं आहे. पूर फक्त नैसर्गिक कारणांमुळेच गंभीर होत नाही. नदीकाठच्या अनियोजित बांधकामे, जंगलतोड, खराब जलनिसारण आणि नदीच्या नैसर्गिक प्रवाहात होणारे बदल यामुळेही पुराचं नुकसान वाढू शकतं. म्हणून नेपाळमधील महापूर हा एका कारणाचा परिणाम नसतो. अतिवृष्टी, पर्वतीय भौगोलिक रचना, नदीचा वाढलेला प्रवाह, भूस्खलन आणि मानवी हस्तक्षेप या सर्वांचा एकत्रित परिणाम असतो. पूर टाळण्यासाठी वेळेवर हवामानाचा इशारा, नदी पातळीचे निरीक्षण आणि सुरक्षित नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. नेपाळमध्ये हा महापूर आला याचं कारण सुरुवातीला भूकंप झाला असं समजण्यात आलं, पण नंतर लक्षात आलं की हिमनदी कोसळल्यामुळे हा पूर आलेला आहे. आणि हिमनदी कोसळल्यामुळे बर्फ, दगड, माती यांचा प्रचंड लोंढा नदीच्या पात्रात आला आणि नदीला महापूर आला. याचे कारण किंवा याचा परिणाम म्हणजे नदीच्या जवळपासचे रस्ते, गावे ही पाण्याखाली आली. सध्या नेपाळ आणि चीन यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू आहे, पण खराब झालेले रस्ते, पूल हे सर्वात मोठं आव्हान आहे. अनेक देशांचे नागरिक बेपत्ता असल्याचीही बातमी समोर आली आहे. या भागामध्ये हिमनद्या वितळत असल्याने अशा प्रकारचा धोका समोर आला आहे किंवा हे संकट आलं आहे असं सांगण्यात येत आहे. नेपाळमधील हा महापूर एका कारणाचा परिणाम नाही. अतिवृष्टी, पर्वतीय भौगोलिक रचना, नदीचा वाढलेला प्रवाह, भूस्खलन आणि मानवी हस्तक्षेप या सर्वांचा परिणाम आहे. हा पूर टाळण्यासाठी वेळेवर हवामानाचा इशारा, नदी पातळीचे निरीक्षण आणि सुरक्षित नियोजन महत्त्वाचे आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.